संबंधित झालेले आहेत। आपल्या विभागातर्फे पाणी पुरवठा विभागाने बहुत साऱ्या समस्या आहेत आणि तुम्ही ज्या 4 मागण्या घेऊन इथं आलेले आहात, स्वच्छतेचा विषय व पाण्याच्या ज्या समस्या आहेत, काय सांगणार आपण? काय नाव आपलं? साहेब, आम्ही पंतप्रधान या कार्यक्रमामध्ये भारत देश झाला पाहिजे। आपल्या देशातल्या प्रत्येक वाडी वस्तीमध्ये पाण्याच्या डोंगराचा उतरला पाहिजे। घर घर नल से जल ही जी सध्याची संकल्पना आहे त्यामध्ये काम केलेलं आहे। भारत देश मुक्त केलेला आहे। आज 2024 मध्ये आम्ही देशातल्या सर्व वाडी वस्तीमध्ये पाणी पुरवठा केलेला आहे, परंतु आज आमच्या घरामध्ये पाणी नाहीये। आज आमच्या घरामध्ये खायला अन्न नाहीये। मागच्या 4 महिन्यापासून त्या सरकारनं आम्हाला मानधन दिले नाहीये। आम्ही कर्मचारी काम करत आहेत, काम करत असतानाही आम्हाला मागच्या 6 महिन्यापासून अशा प्रकारचं मानधन दिलं आहे आणि मानधन न मिळाल्यामुळं आज आमच्या कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि बँकेचे हप्ते कसे फेडायचे आणि खर्च कसं करायचं, आरोग्याचा प्रश्न कसा सोडवायचा, आमचा प्रश्न आहे। न्यायालयाला निर्णय झालेला आहे, 10 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे, त्याला शासनाने सामावून घ्यावं। शासन कुठल्याही निकटगट शासन झालेलं आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही आझाद मैदानावर 10 दिवस आम्ही आंदोलन केलं, मान्य केलं नाही आणि आम्हाला अपेक्षा होती की 31 मार्चला कुठलाही अनुदान शासन करतंय। इतिहासातला पहिला 31 मार्च आहे की ह्या वर्षामध्ये आम्हाला शासनाने साधा काळा पैसा दिलेला नाहीये। आज आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यासाठी आम्ही विदर्भातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुका कंत्राटी कर्मचारी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून भारतीय माध्यमातून त्या झोपलेल्या सरकारला आम्ही या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढलेला आहे। आमची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या न्यायिक मागण्याप्रमाणे आम्हाला आमचं आम्हाला देण्यात यावं, यासाठी आम्ही साहेब, चंद्रपूर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात मागे एक खूप मोठं प्रकरण गाजलेलं होतं। पाणी पुरवठ्यामध्ये घोर भ्रष्टाचार सुरू आहे, काय सांगणार त्याबद्दल? मानसिक संडासमध्ये बसवायचं काम आम्ही करतो। या लोकांनी पहिले वॉटर मॅनेजमेंटचं काम म्हणतंय, पाणी व्यवस्थापन झाले, हे सगळे आम्ही काम करतो। त्याच्यामध्ये आम्ही काम करतो आहेत जो मालकीचे आहेत आम्ही काम करत आलेलो आहे आतापर्यंत। आणि तिथं कामगार जे आहेत, कंत्राटी कामगार, त्यांची एक मागणी आहे की त्यांना 58 वर्ष सर्व्हिस मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, ही आपली एक मागणी आहे। कशी काय मागणी आहे ती आपली? 25 वर्षामध्ये आणि कंत्राटी कर्मचारी मानधन आहे, आम्हाला कुठल्याही सुविधा नाही आहेत, निर्माण निधी नाही आहे, आम्हाला गट विमा नाही आहे, आम्हाला कुठल्याही मूलभूत सुविधा नाही आहेत आणि आम्हाला अधिकारी वर्ग जो आहे हा मला कुठेतरी आम्ही कुठल्याही पाकिस्तानी आहेत, आम्ही माओवादी आहेत या भूमिकेत मला वागवत आहे। आम्हाला जे काही भारतीय संविधानानं आम्हाला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या अनुषंगाने आम्हाला जे काही मानधन भेटायला पाहिजे, आम्हाला रजा भेटायला पाहिजे, वैद्यकीय रजा भेटायला पाहिजे, ते कुठल्याही आम्हाला सुविधा भेटत नाही आहेत। त्यामुळे आज आणि दुसऱ्या काळात म्हणतात की 6-6 महिने आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा हा प्रश्न आहे। 6-6 महिने सरकार पगार देत नसेल, पगार नाही मानधन देत नसेल तर हे आमच्यासाठी खूप मोठी सरकार आहे। आम्ही केलेल्या कामाचा मोबदला आम्हाला द्या। 6-6 महिने तुम्हाला वाटत नाही की ही सरकार कामगारांच्या विरोधात आहे? सरकार विरोधात आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की सरकार चांगलं आहे, पण सरकारमध्ये जे प्रशासनाचे अधिकारी आहेत हे सरकारला देत आहेत आणि मूळ याच्यापासून दूर करत आहेत। त्यामुळे सरकारनं जागा व्हायला पाहिजे आणि दलाल आहेत दलाला त्यांची जागा दाखवली पाहिजे। मूलभूत अधिकार आहेत त्याप्रमाणे आम्हाला सेवा दिल्या पाहिजेत, हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे। चाहिए, इसलिए आपका आवाज भी उनके तक पहुंचना चाहिए। भारत माता की, भारत माता की। बीएमएसटी क्या पहचान, अरे बीएमएसटी क्या पहचान? कौन बनाता हिंदुस्तान, कौन बनाता हिंदुस्तान? राष्ट्रभक्त एक हो, राष्ट्रभक्त एक हो, देशभक्त एक हो। भारत माता की। अखिल भारतीय अध्यक्ष जी माननीय मल्लेशम जी, हमारी इस नागपुर नगरी की
और विदर्भ से आज ही हमारे बीच उपस्थित भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश के अध्यक्ष गणेश जी, साथ ही में केंद्रीय सचिव श्री रामनाथ गणेश जी, हमारे जिनका भाषण, जिनका आवाज प्रास्ताविक के रूप में आपने सुना, ऐसे हमारे महामंत्री विदर्भ के, इसी तरीके से सारे महासंघों से आए हुए पदाधिकारी, फेडरेशन से आए हुए पदाधिकारी और विदर्भ के कोने कोने से पधारे हुए मेरे भाइयों और बहनों, आप लोगों को मैं, और इसका नाम रखा आक्रोश रैली। हम तो कामगार रैली भी रख सकते थे। कामगार नींद ले रही है, वो हमारे छोटे मोटे आवाज से उठने वाली नहीं है। उसके लिए आक्रोश अनिवार्य है। इसलिए मैं आपको कहना चाहता हूं कि इस रैली का